चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। आज 17 डिसेंबर 2023 या दिवशी जो MPSC ग्रुप सी चा पेपर झालेला आहे मुख्य परीक्षेचा, त्यातला पेपर क्रमांक 1 जो आहे तो पेपर क्रमांक 1 मराठी आणि इंग्रजी, ठीक आहे, मराठी व इंग्रजी याचा आहे। तर आपल्याला आज या ठिकाणी जे मराठी जे आहे या मराठीची आपल्याला संभाव्य उत्तरं या ठिकाणी सांगायची आहेत लक्षामध्ये। आणि आपल्याकडे जो उपलब्ध झालेला पेपरचा सेट जो आहे तो ए आहे। मग मी ह्या ए या सेटची या ठिकाणी उत्तर सांगतो आहे। सर्वप्रथम तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो की मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह याला बऱ्यापैकी म्हणजे दोन्हीही गोष्टी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विचारले गेलेले आहेत। म्हणजे फक्त व्याकरणच नाही तर शब्दसंग्रहावरती त्यांनी या ठिकाणी म्हणजे भर दिलेला आहे। जसं नेहमी आयोग पेपर सेट करतो तसंच केलेला आहे। पण याच्यामधले जे काही प्रश्न आहेत हे काही प्रश्न हे अगदी सोप्या स्वरूपाचे आहेत, काही एकदम मध्यम म्हणजे पातळीचे आहेत आणि काही प्रश्न जे आहेत त्यातले त्यात एक 5 ते 6 प्रश्न असे आहेत की ते प्रश्न जर तुम्हाला या ठिकाणी जर जमले तर इतरांपेक्षा तुम्हाला त्या ठिकाणी चांगले गुण मिळू शकतात। परंतु हे सोडवत असताना आता तुम्ही जसं सोडवलेलं असेल तसं आता ते झालं गेलं ते आहे ते मान्य करायचं। आणि आता तुम्ही देखील या ठिकाणी तुम्ही कसे कसे प्रश्न सोडवलेले आहेत तर तुम्ही एकदा चेक करा की मी तुम्हाला संभाव्य उत्तर या ठिकाणी सांगतो आहे लक्षामध्ये, ठीक आहे। तर पाहूयात आपण काही प्रश्न। जसं आयोग प्रत्येक वेळेला मागील म्हणजे प्रश्नपत्रिकेतून परत म्हणजे त्याच प्रश्नपत्रिके मागच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न जसे रिपीट होतात तसे ह्याच्यामध्ये काही झालेले आहेत। आता आपण या ठिकाणी पहिला पाहूया। पहिलाच प्रश्न समानार्थी शब्दाचा आहे। पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द या ठिकाणी विचारलेला आहे। तर या ठिकाणी इथं धव जे दिलेला आहे, धव म्हणजे पती असतो पहा, आणि भरता म्हणजे देखील या ठिकाणी पतीच असतो लक्षात। पण कांता आणि कलत्र हे दोन्हीही जे शब्द जे आहेत हे दोन्हीही शब्द पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत। परंतु आता इथं ऑप्शन 3 आणि 4 असे दिल्यामुळं यदा कदाचित हा प्रश्न या ठिकाणी रद्द होऊ शकतो लक्षामध्ये, ठीक आहे। कारण कांता आणि कलत्र हे दोन्हीही पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत लक्षामध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर वाईट कृत्य करणाऱ्याला जे ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते। या ठिकाणी ही म्हण विचारलेली आहे पहा, वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते। तर यासाठी असणारी म्हण आपल्याला ओळखायची। तर ही आहे पहा, चोराच्या मनात चांदणे, ठीक आहे, चोराच्या मनात चांदणे। पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येतं, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, सोने या शब्दाला पर्याय असणारे समानार्थी शब्द निवडा असं म्हटलेलं आहे। म्हणजे सोने या शब्दाचे आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचे। तर कनक हा पण सोन्याला समानार्थी शब्द आहे, सुवर्ण पण आहे, हेम पण आहे, कांचन पण आहे लक्षामध्ये। त्याचबरोबर त्याला हिरण्य पण म्हणतात। म्हणजे या ठिकाणी जे दिलेले आहेत हे सगळ्याला सगळे जे आहेत, ठीक आहे, हे सगळ्याला सगळे त्याचे समानार्थी शब्द आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे हे पर्याय क्रमांक 4 हा आपला उत्तराचा पर्याय असेल। त्याच्यानंतर या ठिकाणी पहा, आपल्याला या ठिकाणी देशी शब्दांचा शब्दगट ओळखा असं म्हटलेलं आहे। मागचाही तुम्ही पेपर जर पाहिला तर मागच्याही पेपरमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी आयोगाने विचारलेले होते। जो मागचा आयोगाने पेपर घेतला होता त्याच्यामध्ये पहा, तंबाखू बशी चावी, याच्यात पहिल्यांदा तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला विचारले देशी शब्द। प्रीती हा तत्सम शब्द आहे। कसला शब्द आहे? तत्सम आहे। पहिला तर पर्याय होणार नाही। तंबाखू बशी चावी, ठीक आहे, हे आपलं पोर्तुगीज जे आहेत हे पोर्तुगीज शब्द आहेत, पोर्तुगीज शब्द आहेत हे पहा। त्याच्यानंतर हे साबण, फणस, हापूस, कोबी हे देखील जे आहे सातत्यानं पहा रिपीट होणारे शब्द आहेत हे पण पोर्तुगीजच आहेत। परंतु कागद, मिठाई, नोकरी, खाना, खाना म्हणलं की फारसी, कसले शब्द आहेत हे? फारसी शब्द आहेत। आणि आता उरला पर्याय क्रमांक 3 पहा, बाजरी, चिमणी, बोका, उसरी हे जे आहेत हे देशी शब्द आहेत। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर येईल। जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते, या वाक्याचा प्रकार ओळखा असं म्हटलंय। मग आता एवढं वाक्य बघा आधी, जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते। आता हे एवढ्याच वाक्याचा जर विचार जर केला इथं नसतेपर्यंत
तर हे एक मिश्र वाक्य आहे. कसलं वाक्य आहे हे? मिश्र वाक्य आहे. ठीक आहे, हे इथपर्यंतच. आणि त्या आणि सोडून द्या, पुढचं पहा. ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. ठीक आहे, हे पण या ठिकाणी मिश्र वाक्य आहे, लक्षामध्ये. मग आता ज्या वेळेला दोन मिश्र वाक्य प्रधानत्व सूचक उभय आणि अव्ययाने जर जोडलेली असतील तर त्यावेळेला ते संयुक्त वाक्य ठरल. परंतु त्या संयुक्त वाक्याचे देखील उपप्रकार आहेत. मग त्याच्यापैकी हे मिश्र संयुक्त ठरेल. काय ठरेल? मिश्र संयुक्त ठरेल. ठीक आहे, आता केवळ संयुक्त, केवळ मिश्र संयुक्त. ठीक आहे, मग समजा एका बाजूला फक्त केवळ वाक्य आहे आणि एका बाजूला मिश्र वाक्य आहे आणि ते जर या ठिकाणी प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जर जोडलेलं जर असेल तर ते केवळ मिश्र संयुक्त होतं. ठीक आहे, आणि दोन केवळ वाक्य जर प्रधानत्व बोधक उभयान्वी अव्ययाने जोडले तर ते केवळ संयुक्त होतं. आणि दोन मिश्र वाक्य जर या ठिकाणी या प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययाने जोडले तर ते मिश्र संयुक्त होतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. दंड नसलेले व्यंजन शोधा म्हटले. आता पहा, र जे आहे हे एकमेव असं व्यंजन आहे की त्याला कुठल्याच प्रकारचा दंड नाही. दंड म्हणजे उभा दंड, बरं का. ठीक आहे, आता समजा हे ग, हे दंड आहे, त्याला हे न हे दंड आहे, शे दंड आहे, पण हे स्वतंत्र दंड असणारी आहेत. परंतु आता मी या ठिकाणी जर असं जर म्हटलं, पहा बघा इथं ज झ ह्याला या ठिकाणी जोडून उभा दंड आहेत. तर असं दंड नसलेलं व्यंजन जे आहे ते र आहे. आणि ते कशामध्ये आहे तर रक्त या शब्दामध्ये काही तर र आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे ते पर्याय क्रमांक 1 हे आपलं त्या ठिकाणी उत्तर आहे. हर्षचा विरुद्धार्थी शब्द कोणता? हर्ष म्हणजे काय? आनंद. हा त्याचा समानार्थी शब्द झाला. ठीक आहे, आपला विचारला पहा विरुद्धार्थी शब्द. आनंद जो आहे हा त्याचा समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, त्यानंतर मोद, मोद म्हणजे देखील आनंद, हा पण त्याचा समानार्थी शब्द आहे. पण हर्षचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो खेद आहे. काय आहे? खेद आहे. पर्याय क्रमांक 3 जे आहे हे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं त्या ठिकाणी उत्तर येतं. त्यानंतर पुढचं पहा, आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे तो तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 जे आहे हे पर्याय क्रमांक 2 हा त्या ठिकाणी उत्तराचा योग्य पर्याय आहे. चला, आता गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? हा इजी क्वेश्चन आहे. गोडवा हा कोणतं नाम आहे रे पोरो? हो, भाववाचक नाम. कशापासून साधलं गेलंय? गोड या विशेषणापासून. ठीक आहे, त्याला लागलेला प्रत्यय कोणता आहे? वा. वा हा त्याला लागलेला प्रत्यय आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा, मी तुला रामाकडून 5 रुपये देवबीन या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. या वाक्यातला कर्ता कोणता आहे? मी. ठीक आहे, पण मी या ठिकाणी 5 रुपये प्रत्यक्ष देणार आहे की राम देणार आहे? देणारा कोण आहे? प्रत्यक्ष देणारा कोण आहे? राम. रामच देईल ना, बरोबर आहे. पण रामला द्यायला कोण भाग पाडायला आहे? मी. मग ज्या वेळेला वाक्याचा कर्ता स्वतः ती क्रिया करत नसून दुसऱ्या कुणाला तरी करायला भाग पाडतो त्यावेळेला त्याला आपण प्रयोजक क्रियापद म्हणत असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे हे पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर होईल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. पहा, कारण मी स्वतः क्रिया करत नसून ते रामाकडून त्या ठिकाणी जे आहे त्याला लावणार आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी ते प्रयोजक क्रियापद आहे. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? तर स्वतः कर्ता जो आहे तो क्रिया करत नसून तो दुसऱ्याला त्या ठिकाणी करायला भाग पाडतो किंवा प्रेरणा देतो त्यावेळेला त्याला आपण प्रयोजक क्रियापद असं म्हणत असतो. ठीक आहे, हे प्रयोजक क्रियापद आहे. पारध्याकडून मोर पकडला गेला तर या ठिकाणी पहा हे कर्ता आहे. पारधी हा कर्ता आहे. ठीक आहे, पारधी हा काय आहे? कर्ता. कर्त्याला कोणता प्रत्यय लागला? इथं कडून हा प्रत्यय लागलेला आहे. आणि या वाक्यातलं कर्म काय आहे? तर मोर जे आहे हे मोर कर्म आहे. आणि हे मोर हे कर्म कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा. मग ज्या वेळेला कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय आणि कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असेल तर हा कर्मणी प्रयोग असतो. हे तर मग कर्मणी प्रयोग आहे. पण कर्मणी प्रयोगापैकी कोणता कर्मणी प्रयोग आहे? ज्या वेळेला कर्त्याला कडून हा प्रत्यय असेल आणि कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असेल त्यावेळेला हा नवीन कर्मणी प्रयोग असतो. कोणता असतो? नवीन कर्मणी प्रयोग असतो. आणि नवीन कर्मणी प्रयोगालाच आपण त्या ठिकाणी दुसरं नाव दिलेलं आहे कर्म कर्तरी प्रयोग. ठीक आहे, नवीन कर्मणी प्रयोगालाच काय म्हणायचं असतं?
कर्म कर्तरी प्रयोग, ठीक आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 जे आहे हे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न पहा, समानार्थी शब्दांच्या जोड्या या ठिकाणी जुळवा असं म्हटलेलं आहे. अमृत, अमृत म्हणजे काय? सुधा, सुधा हा अमृताला समानार्थी शब्द आहे. पोपट, सुख, ठीक आहे. अनल, विस्तव आणि चंद्र, हिमांशू, ठीक आहे. मग आता इकडे पहा, अनल म्हणजे विस्तव आहे, परंतु अनिल म्हणजे काय आहे? अनिल म्हणजे वारा असतो. अनिल म्हणजे काय असतो? वारा. तर येला किती येईल? 4 नंबर, ठीक आहे. आता पहिल्यांदा या ठिकाणी येला 4 नंबर, 3 मध्ये बी नाही, 4 मध्ये पण नाही. लक्षात आता 2 मध्ये आहे, म्हणजे हे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. सोडवताना काय करणार? आता इथं बी च पहा, ठीक आहे. इथं बी ला 3 नंबर आहे आणि इथं 1 नंबर आहे. मग पोपट 1 नंबर, पोपट सुख. तर ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 हा त्याचा त्या ठिकाणी उत्तराचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढे पहा, अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? तर अफलातून, जुलूम, त्यानंतर कबूल, कबूलनामा हे सगळे शब्द जे आहेत हे अरबी भाषेतले आहेत. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हे त्या ठिकाणी बरोबर आहे. खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे असं म्हटलंय? वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण. तर वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण आहे, ठीक आहे. हे पण तिचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. एक ध्वनी एक लिपी चिन्ह हे पण त्या ठिकाणी बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे एका ध्वनीसाठी एकच त्या ठिकाणी लिपी चिन्ह आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, माझ्या मुखातून अ निघाला की त्या अ ला हे या अ या ध्वनीसाठी हे एकच त्या ठिकाणी ध्वनी चिन्ह आहे. पण इंग्लिश मध्ये तसं होत नाही, लक्षामध्ये. आता इंग्लिश मध्ये पहा, मी या ठिकाणी सी जर म्हटलो, ठीक आहे, याचा उच्चार सी होतो, लक्षामध्ये, ठीक आहे. तर इथं ह्याचा कुठं कुठं आपण आता सीचा कॅट, कॅट मध्ये काय करतो आपण? ह्याचा क उच्चार करतो, कॅट, कॅट, आलं का लक्षामध्ये. आणि सेल इथं काय करतो? त्याचा स, ठीक आहे, लक्षामध्ये. परंतु मराठीमध्ये एका ध्वनीसाठी एकच लिपी चिन्ह आहे, म्हणजे हे पण या ठिकाणी बरोबर आहे, ठीक आहे. एक चिन्ह एक ध्वनी हे पण बरोबर आहे. एकच चिन्ह, एका चिन्हाला एकच ध्वनी आहे ना, एका चिन्हाला काय आहे? आपल्याकडे एकच ध्वनी आहे. आणि उच्चारण लेखनासाठी एकरूपता. तर उच्चारण आणि लेखन याच्यामध्ये ही एकरूपता आहे, हे देखील आपल्या देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिला काय म्हणतात? हे वाक्य कितीतरी महाराज परीक्षेमध्ये परत आलेलं आहे. त्याला प्रयोग असं म्हणतात. काय? प्रयोग, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, मुंबईत जाताना खांडाळ्याजवळ उजाडले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे? आता हे कोणतं म्हणजे क्रियापद आहे? भाव कर्तरी क्रियापद आहे. आणि भाव कर्तरी क्रियापदाचा नेहमीच भाव कर्तरी प्रयोग होतो. पर्याय क्रमांक 3 जे आहे हे पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. या वर्षी बाजारात सूर्यफुलाची खूप आवक आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? यांनी इथं याला अधोरेखित केलंय आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी विचारलाय. मग आवकचा विरुद्धार्थी काय होईल या ठिकाणी? जावक. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. त्यांच्या मनात काहीतरी गोम आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य अर्थ असलेला शब्द निवडा. तर याचं काय माहिती आहे का? आता ही गोम म्हणजे काय माहिती आहे का? हा दोष असू शकतो, हे व्यंग असू शकतं, ठीक आहे. त्याचबरोबर गोम म्हणजे काय? आता व्याधी म्हणजे रोग, तर हे व्याधी नसेल पहा, मग हे रश्य देखील असेल. त्याच्या मनात काहीतरी गोम आहे, काहीतरी गोम आहे. आपण म्हणतो ना, कधी कधी एखादा माणूस आपल्याला बोलत नाही, सरळ सरळ त्या ठिकाणी सांगत नाही, गुपचूप गुपचूप राहते, आलं का लक्षामध्ये, ठीक आहे. समजा त्यानं काय आगाऊ कुठं केला असेल आणि त्याला कोणी जर कानाखाली ठाका दिला असेल, तर ते सांगत नाही, पण त्याच्या वागण्यात थोडं बदल होतो. मग आपण म्हणतो की त्याच्या मनात काहीतरी गोम आहे. गोम आहे म्हणजे काय? रहस्य, ठीक आहे, हे असू शकतं. पण त्याच्या मनात काहीतरी गोम आहे, व्याधी म्हणजे आजार, हा आजार नसेल. मग अयोग्य अर्थ असणारा शब्द म्हणले, तर अयोग्य अर्थ असणारा शब्द पर्याय क्रमांक 3 जे आहे ते पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी होऊ शकतो. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे, ठीक आहे. त्यानंतर आता पुढचं पहा,
ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणावे? त्याला संकेतार्थी म्हणावे. काय म्हणावे त्याला? जर तरची भाषा जर करत असेल किंवा अट सांगत असेल तर कोणतं वाक्य होतंय? संकेतार्थी. ठीक आहे, लक्षामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. खालील शब्दापैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे? आता घसा घशात बरोबर आहे, येणे येण्याचे हे पण बरोबर आहे, करण करणे आणि फौज फौजांनी. फौजचं काय झालं रे या ठिकाणी? फौजा झालेला आहे. ठीक आहे, तर हे पण या ठिकाणी बरोबर आहे. परंतु या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे करण करणे, करण करण्यात नाही, करचं काय होईल? करण्यात असं झालं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. मग चुकीचं या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे ते पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले. कोणत्या काकाच्या? लोंढे काकांच्या नाकी नऊ आले. या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. कशाचा? नाकी नऊ आले त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. मग नाकी नऊ आले म्हणजे प्राण कासावीस होणे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, हे त्याचं उत्तर येईल. ठीक, त्यानंतर आता पुढे पहा. दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा. मोरा वाळंबेच्या सरांच्या पुस्तकात दशास तशी दिलेली आहे पहा. अस्वला आधी आरोळी, अस्वला आधी आरोळी. ठीक आहे, लक्षामध्ये. दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी. गावाकडे हा ते बांध करताना हे करताना असं होते काय ते कुटाना. अलग लक्षामध्ये. मारते 4 भाऊ एकाला आणि चौघत जाऊन त्याच्या ज्याला मारले त्याच्याच विरोधामध्ये तक्रार नोंदवते. आणि त्याला काय म्हणायचं आपण या ठिकाणी? अस्वला आधी आरोळी. काय म्हणायचं त्याला? अस्वला आधी आरोळी. पर्याय क्रमांक 4 आहे. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? तर त्याला वाक्प्रचार असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे तिथे त्या ठिकाणी उत्तर द्यायला पाहिजे आयोगानं. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या, म्हणजे शब्दशः अर्थ त्या ठिकाणी घेतला जात नाही. आता म्हणलं मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची. आता तिथं मांजर हा प्रत्यक्ष शब्द घेतला जातो का? त्याच्यापेक्षा भिन्न अर्थ घेतला जातो ना. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी, बरोबर आहे, लक्षामध्ये. म्हणून या ठिकाणी शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला या ठिकाणी वाक्यप्रचार असं म्हणत असतात. ठीक आहे. मुले मोजून पाहिली पण ती 20च भरली. पहा, आता या ठिकाणी काय माहिती आहे का? पण जे आहे समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय आहे. मुले मोजून पाहिली एक वाक्य आहे आणि त्यात भर पडली. पहा, पण ती 20च भरली, पण ती 20च भरली. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला त्याला काय म्हणायचं? संयुक्त वाक्य म्हणायचं. काय म्हणायचं याला? संयुक्त वाक्य. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे त्याचं त्या ठिकाणी उत्तर येते. खालील शब्दसमूहापैकी अंशाभ्यस्त शब्दसमूह ओळखा. फिक्स या पॅटर्न म्हणजे याच्यावरती देखील मागच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता अंशाभ्यस्त शब्द, पूर्णाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द, ठीक आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. पहा, अभ्यस्त शब्द जे आहेत, हा अभ्यस्त शब्द हा सिद्ध शब्दाचा प्रकार आहे. कोणत्या शब्दाचा प्रकार आहे? हा सिद्ध शब्दाचा. मग पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक असे त्याचे 3 प्रकार पडतात. एकाच शब्दाची जर पुनरावृत्ती जर झाली तर तो पूर्णाभ्यस्त असतो. ठीक आहे, पूर्णाभ्यस्त असतो. जसं की रान रान, खालोखाल, मागोमाग. या ठिकाणी हे रान रान वगैरे जे आहेत हे काय तर पूर्णाभ्यस्त शब्द. काय म्हणायचं याला? पूर्णाभ्यस्त. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, समजा एक शब्द घेतला आणि त्याच्यातला मधलं एखादा अक्षर बदलून जर आलं. आता गेला बीला, तेव्हा ला आलाय पण इथं बी बदलून आलाय. आलं का लक्षामध्ये? याला म्हणायचं अंशाभ्यस्त. आंबट बिंबट, तर या ठिकाणी बट ब हे आंबट बरोबर आलाय, फक्त या ठिकाणी आच्या ठिकाणी इथं ब आलाय, म्हणजे एक अक्षर या ठिकाणी बदलून आलेलं आहे. म्हणून याला काय म्हणायचं आपण? अंशाभ्यस्त. मग अंशाभ्यस्त असणारा पर्याय क्रमांक 1 आहे. उलटा सुलटा, उलटा उलटा नाही तर उलटा सुलटा, इथं सु जे आहे हे वेगळं आलेलं आहे, वेगळं अक्षर आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे ते पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. रसिक हा शब्द डॅश डॅश आहे
उपसर्ग घटित आहे, अभ्यस्त आहे, प्रत्यय घटित आहे की सामासिक शब्द आहे? तर रसिक हा जो शब्द आहे हा प्रत्यय घटित शब्द आहे. आता ह्याला प्रत्यय घटित का म्हणायचं? मूळ शब्द या ठिकाणी रस आहे. काय आहे? रस आहे. आणि रस या शब्दाला या ठिकाणी ईक हा प्रत्यय लागलेला आहे. मग हा ई जो आहे ह्या स मध्ये जर मिसळला तर या ठिकाणी त्याचा काय तयार होईल रे पोरो? हो, रसिक. मग आता रसिक हा शब्द कोणता प्रत्यय लागलेला आहे? त्याला ईक हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून त्याला या ठिकाणी काय म्हणायचं आपण? प्रत्यय घटित शब्द असं म्हणायचं. रसिक हा कसला शब्द आहे? प्रत्यय घटित. लागलेला प्रत्यय कोणता आहे? ईक हा त्याला लागलेला प्रत्यय आहे. तप घालीत बसणे, तप घालीत बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे असं म्हटलेलं आहे. तप घालीत बसणे, तर अंतर्मुख होऊन बसणे, पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे त्याचं त्या ठिकाणी उत्तर येतं. पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा असं म्हटलेलं आहे. तत्सम म्हणजे संस्कृत मधून मराठीत जशास तसे आलेले. तर या ठिकाणी उत्सव जे आहे हा त्या ठिकाणी तत्सम शब्द आहे. पान, पर्ण, ह्या पान हा पर्ण हा तत्सम आहे, पान हा तद्भव आहे. अग्नी पहा, त्याच्यापासून आग, हा आग देखील तद्भव आहे. विनती पासून विनंती, तर हे सगळे जे आहे तिथून 2, 3, 4 नंबरचे हे तद्भव शब्द आहेत. आणि तत्सम शब्द आहे उत्सव. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा असं म्हटलंय. तर अपमान केल्यास राग येणार नाही का हे प्रश्नार्थक झालं. ठीक आहे, आपल्याला काय करायचं? त्याचं होकारार्थी वाक्य करायचंय. इकडे दिले ते नकारार्थी. अपमान केल्यास राग का येऊ नये? अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. अपमान केल्यास राग का यावा? तर अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच हे देखील वाक्य, याची देखील पुनरावृत्ती झाली बा परीक्षेमध्ये. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता इथे काय? अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, बरोबर आहे. हे नकारार्थी वाक्य आहे, परंतु आपल्याला ह्याचं होकारार्थी करायचंय. तर अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच हे त्याचं काय झालं? ते होकारार्थी वाक्य झालं. काय झालं? हे होकारार्थी वाक्य झालं. मग पर्याय क्रमांक 3 जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला या वाक्याचा प्रकार ओळखा. तर या ठिकाणी वाक्यात एकच विधेय असेल आणि एकच उद्देश जर असेल तर त्या ठिकाणी ते वाक्य केवळ वाक्य असतं. मग पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी बरोबर आहे. बंडा देसायाच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिराड करूनेच वाड्याचा ताबा मिळविला या आशयाची योग्य म्हण ओळखा असं म्हटलेलं आहे. पहा, चोराच्या मनात चांदणं. चोराच्या मनात चांदणं म्हणजे आपण केलेली काहीतरी वाईट गोष्ट आहे किंवा चोरी केलेली आहे तर ते उघड होण्याची भीती ज्यांच्या मनामध्ये असते त्याला आपण चोराच्या मनात चांदणं असं म्हणतो. गोगल गाय आणि पोटात पाय, शांत दिसणारी माणसं परंतु ते कपटी असतात. ठीक आहे, त्याला म्हणायचं गोगल गाय आणि पोटात पाय. लक्षामध्ये? ठीक आहे. पण आयत्या बिळावर नागोबा. आता बंडा देसायाचं अकाली निधन झालं आणि बिराड करूनच वाड्याचा ताबा मिळवला. म्हणजे याचं निधन झालं, ठीक आहे, तर या बिराड करूनच त्या वाड्याचा ताबा मिळवला. म्हणजे त्या वाड्यावरती आता ते वाडा कोणी घेतला? या बिराड करूने घेतला. ठीक आहे, म्हणजे ते त्यांनी बांधले बिनले का आता तो वाडा? नाही, आयता घेतला. म्हणून त्याला काय म्हणायचं? आयत्या बिळावर नागोबा. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी उत्तर द्यायला पाहिजे. ठीक आहे, बघू आता काय देते ते. आई बापा सारखीच मुली असतात हा आशय स्पष्ट करणारी म्हण ओळखा. ठीक आहे, अनुभवाच्या खाणी बाप बेटा सवाई खान तशी माती. पर्याय क्रमांक 3 जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे त्या ठिकाणी उत्तराचा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पहा, प्रथम ग्रासे मक्षिका पातहा या म्हणीचा अर्थ काय आहे? ही संस्कृत म्हण आहे. ठीक आहे, श्रीपाद भागवतांच्या पुस्तकातली ही जशास तशी उचलून या ठिकाणी टाकलेली आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ आहे पहा, एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न येणे. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे त्याचं त्या ठिकाणी उत्तर आहे. प्रथम ग्रासे मक्षिका पातहा या म्हणीचा अर्थ काय? तर एखादी चांगली गोष्ट सुरू होताच त्यात विघ्न येणे. पर्याय क्रमांक 2 तिचं उत्तर. नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा धर्म असतो त्यास डायडस म्हणतात, तर त्यास या ठिकाणी वचन म्हणतात. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता या ठिकाणी म्हणलं आंबा. ठीक आहे,
आणि अनेक 3 आंबे जर म्हणायचं असेल तर आपण त्याला आंबे म्हणतो. मग आंबे म्हटलं आणि आंबा म्हटलं तर यांच्यामध्ये आपण काय सुचवायलो? संख्या. काय? संख्याच ना, बरोबर आहे. मग नामाच्या आणि सर्वनामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो गुणधर्म असतो त्याला काय म्हणायचं असतं? वचन असं म्हणायचं असतं. प्रश्न क्रमांक 35 पहा. हे लय महत्वाचा प्रश्न आहे पहा. ठीक आहे. त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविली. त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविली. हे पाठविली हे एवढंच जर त्या ठिकाणी जर म्हटलं जर असलं असतं तर हा कर्म भाव संकर प्रयोग झाला असता. काय झाला असता? ठीक आहे, कर्म भाव प्रयोग झाला असता. ठीक आहे. परंतु या ठिकाणी ह्याला हे न लागलं का तर ह्याचं कर्त कर्म आणि भाव संकर प्रयोग हे उत्तर या ठिकाणी होऊ शकतं. पण पर्याय क्रमांक 2 जे आहे हे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं त्या ठिकाणी उत्तर आहे. या पाठविली, पाठविली हे एवढंच जर दिलं जर असलं असतं पाठविली, ठीक आहे, तर ते काय झालं असतं? कर्म भाव संकर प्रयोग झाला असता पर्याय क्रमांक 3. परंतु या ठिकाणी पाठविलीन हे लीन लावलं म्हणून या ठिकाणी कर्त कर्म भाव संकर प्रयोग होतो. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 ह्याचं त्या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपूर्वी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात? तर त्यांना धातुसाधिते किंवा कृदंत असं म्हणतात. धातुसाधिते किंवा कृदंत असं त्या ठिकाणी म्हणतात पहा. म्हणजे 36चं उत्तर जे आहे ते 2 आहे. ठीक आहे. म्हणजे धातूला विविध प्रत्यय लागून, धातूला 2 प्रकारचे प्रत्यय आपण लावतो ना, कृत प्रत्यय, आख्यात प्रत्यय. मग कृत प्रत्यय लागला आणि तो शब्द क्रियावाचक बनला परंतु त्यानं वाक्याचा अर्थ पूर्ण नाही केला की त्याला आपण काय म्हणतो? मग धातू साधित असं म्हणतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ पहा, मी या ठिकाणी धातू लिहिला इथं धाव आणि इथं लिहिला तर ताना आणि मी म्हणलं तो धावताना, तो धावताना. काय झालं आपल्याला कळायलंय का? वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायलाय का? नाही, विधानाचा अर्थ पूर्ण होईना. मग हे धावताना या ठिकाणी काम कशाचं करायले? धातू साधिताचं काम करायले. कशाचं काम करायले? धातू साधिताचं. आणि त्याला कोणता प्रत्यय लागलाय? हा ताना. लक्षामध्ये. ठीक आहे. मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाच्या खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केला आहे? ठीक आहे. मलिन. आता मलिन म्हणजे काय रे? मलिन विरुद्धार्थी विचारले आपल्याला. काय विचारलंय? विरुद्धार्थी. मलिन म्हणजे काय? घाण. ठीक आहे. पहा, परंतु विरुद्धार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केला आहे? स्वच्छतेचे पालन करावे. तो मळालेल्या कपड्यानिशी, मग इथं मळालेला, इथं घाणेरडा. मलिन म्हणजे घाणेरडाच असतो, मळालेलाच असतो. ठीक. त्याच्यानंतर पहा, मलिनचं विरुद्धार्थ काय होईल? निर्मळ. मग निर्मळ अंतकरणाने ती कधी वागलीच नाही तर पर्याय क्रमांक 4 जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर होईल. काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर या ठिकाणी पहा, काल सकाळी कुठे? बाजूच्या मैदानावर. कसा धावला? जोरात धावला. तर या ठिकाणी सचिन बद्दल सगळी माहिती या ठिकाणी विधेय विस्तारामध्ये आपल्याला भेटत आहे. विधेय विस्तार म्हणजे काय माहिती आहे का? क्रिया कोठे घडली, केव्हा घडली, कशी घडली, किती वेळा घडली, हे ज्या वेळेला सांगणारे शब्द जे असतात त्यांना आपण विधेय विस्तार असं म्हणतो. मग आता या ठिकाणी विचारा प्रश्न, केव्हा? काल सकाळी. कुठे? बाजूच्या मैदानावर. कसा? जोरात. जोरात. मग आता मला सांगा, सकाळी, बाजूच्या मैदानावर, जोरात, हे सगळं काय आहे रे पोरं? हो, सगळं वाक्यात काय झालं? ते विधेय विस्तार. काय झालं? विधेय विस्तार. शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. तर काय? तगाई आहे. काय? तगाई. शिडीवर चढून डबा काढ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर शिडी आणि त्याला या ठिकाणी जोडून आलाय वर. मग आता या ठिकाणी शब्दाला जर जोडून वर जर आला तर तो शब्द योग्य अवयव होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे त्याचं त्या ठिकाणी उत्तर आहे. त्याच्यानंतर आता पुढे पहा, वेदांश हा प्रश्न विचारताच योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे. ठीक आहे. अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द सांगा असं म्हटलंय. म्हणजे प्रश्न विचारताच तो योग्य ताबडतोब उत्तर देतो असल्या माणसाला आपण काय म्हणतो माहिती आहे का? हजर जबाबी. ठीक आहे. हजर जबाबी. सी. पण आता खाली पण तुम्हाला या ठिकाणी बघायचंय, पर्याय क्रमांक 3 जे आहे ते पर्याय क्रमांक 3 उत्तराचा होईल. मन कवडा म्हणजे मनातल्या गोष्टी ओळखणारा जो असतो त्याला आपण मन कवडा म्हणतो, पण याला आपण हजर जबाबी असं म्हणायचं असतं.
देवी अधिक औदार्य या पोट शब्दापासून तयार होणारा योग्य जोड शब्द ओळखा. तर या ठिकाणी देवोदार्य हा होतो, हा वृद्ध्यादेश स्वर संधी आहे. ठीक आहे, वृद्ध्यादेश हा वृद्ध्यादेश स्वर संधी आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर येतं. 43 पा, खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. ठीक आहे, या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होत नाही. तुम्हाला या ठिकाणी काय म्हटले माहिती आहे का? होकारार्थी वाक्य आहे, त्याचं काय करायचं? नकारार्थी. आता दुःख होत नाही म्हणल्याच्या नंतर ह्याचा तर अर्थच बदलला की दुःख होतं आणि दुःख होत नाही. मग हे वाक्य रूपांतरित करायचं असेल तर त्या वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही. मग 1 नंबर तर होणारच नाही. या अज्ञानी लोकांचे काय होणार? हे पण होत नाही. या अज्ञानी लोकांनी शिक्षण घ्यावे हे पण होत नाही. या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही, म्हणजे दुःखाचा विरुद्ध शब्द काय आहे? सुख. तर पर्याय क्रमांक 4 जे आहे ते पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर होईल. उद्देशाचे प्रथमोपस्थित संघटक कोणते? तर वाक्याचा आपण उद्देश विभाग, विधेय विभाग हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी काय म्हणले? उद्देशाचे प्रथमोपस्थित संघटक कोणते? तर उद्देशाचे प्रथमोपस्थित संघटक कोणकोणते असतात? तर मूळ उद्देश असतो आणि उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द उद्देश विस्तार असतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हे त्याचं त्या ठिकाणी उत्तर येतं. ठीक आहे, जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार या वाक्यातील रिकाम्या जागी तत्सम शब्दाचा वापर करा. कोणत्या शब्दाचा वापर करायचा आहे? आपल्याला तत्सम शब्दाचा वापर करायचा आहे. मग तत्सम शब्द या ठिकाणी झाड नसून काय आहे? वृक्ष. काय आहे? वृक्ष. मग काय होईल? वृक्ष जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हा आपला या ठिकाणी उत्तराचा योग्य पर्याय आहे. तर अशा पद्धतीने जे आहे व्याकरण आणि शब्दसंग्रहावरचे जे प्रश्न आहेत त्याचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. लक्षामध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण आपल्याला जे योग्य वाटतात उत्तर ती उत्तर सांगितलेली आहेत. ठीक आहे, आयोग काय चेंज करतो त्याच्यामध्ये बघू, कारण आयोगाला आतापर्यंत चॅलेंज करणारा कोणी जन्मालाच आला नाही. ठीक आहे, कधी कधी आयोग तसं करू पण शकतो. ठीक आहे, म्हणून हे आपण फक्त आता शब्दसंग्रह आणि व्याकरण त्याच्याबद्दलचे या ठिकाणी प्रश्नांची उत्तर तुम्हाला सांगितलेली आहेत. ठीक आहे, थांबू आपण आता या ठिकाणी. लक्षामध्ये आता आपण इंग्लिशचे पण पाहणार आहोत. लक्षात